मंदिरामध्ये अब्जावधी खजाना लपवण्यात आल्याचे काही जण सांगतात. स्थापनेपासून येथे देवीची महापूजा होत आली आहे. मकर संक्रांत, बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा 3.5 मुहूर्ताप्रसंगी सुद्धा या देवीची महापूजा केली जाते. तुळजाभवानीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत. शिवाजी महाराजांच्या मनात या भगवती देवीबद्दल पूर्ण श्रद्धा होती. चक्रधर स्वामींचे गुरु चांगदेव राहुल यांनी माहूर येथील दत्तात्रेयांपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला अशी भाविकांची समजूत असल्याने महानुभाव पंथीयांच्या दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे बनले आहे. मातेचे मूळ स्वरूप परत आणण्यासाठी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने मातेच्या मूर्तीवरचे शेंदूर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि या काढलेल्या शेंदुराचे वजन जवळजवळ 1100 किलोग्राम इतके होते. सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथी यांची छबिना मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. भाविकांनो, 12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा सोहळा संपताना आम्ही तुम्हाला वचन दिले होते की आम्ही लवकरच तुमच्या भेटीला नवीन व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहोत. तर भाविकांनो, मला आपल्याला सांगायला खूप आनंद होत आहे की आम्ही 3.5 शक्तिपीठांच्या यात्रेचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जसे तुम्ही आमच्या मागच्या अष्टविनायक यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा या दोन्ही कार्यक्रमाला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या 3.5 शक्तिपीठांच्या यात्रेला व कार्यक्रमाला द्याल अशी आशा राजवर्धन इन्फो या चॅनलच्या वतीने मी सोनाली काजळे करते. आपण 3.5 शक्तिपीठांचे दर्शन घेण्या अगोदर हे जाणून घेणार आहोत की शक्तिपीठ म्हणजे नेमकं काय व त्याची निर्मिती कशी झाली. याची एक आख्यायिका आहे. त्यानुसार पुरातन काळी एक दक्ष नावाचा राजा होता व त्याची एक पुत्री होती. तिचे नाव सती. सती ही भगवान शंकराची पत्नी होती. एकदा या दक्ष राजाने महायज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी त्या यज्ञाच्या वेळी भगवान शंकराशिवाय इतर सर्व देवतांना व ऋषीमुनींना आमंत्रण दिले. तेव्हा तिथे सती म्हणजेच या दक्ष राजाची मुलगी आली. ती आली असता तिच्यासमोर दक्ष राजाने भगवान शंकराची निंदा केली, त्यांना अपमानित केलं. ते बघून सतीला खूप वाईट वाटले. आपल्या समोर भगवान शंकराची निंदा तिला असह्य झाली आणि तिने त्याच रागाच्या भरात त्या धगधगत्या यज्ञामध्ये उडी घेतली. आता ही बातमी जेव्हा भगवान शंकरापर्यंत पोहोचली तेव्हा भगवान शंकरांना त्याचा राग अनावर झाला. त्यांनी तेथे येऊन त्या यज्ञाच्या व दक्ष राजाचा नाश केला व माता सतीचे जळालेले मृत शरीर घेऊन ते त्रिलोकात भ्रमण करू लागले. त्यांची ही अवस्था बघून भगवान विष्णू देवाने आपले सुदर्शन चक्र माता सतीच्या मृत शरीरावर सोडले. त्यामुळे माता सतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले आणि हे 51 तुकडे धरतीच्या ज्या ज्या ठिकाणी पडले ती 51 ठिकाणे पुढे जाऊन शक्तिपीठे म्हणून ओळखली जाऊ लागली आणि त्यातूनच 3.5 शक्तिपीठांचे भाग्य आपल्या महाराष्ट्राला लाभले. तर ही 3.5 शक्तिपीठे म्हणजेच 1. करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी, 2. श्री क्षेत्र तुळजापूर तुळजाभवानी, 3. माहूर गडाची रेणुका माता व अर्धे शक्तपीठ म्हणून ओळखले जाणारे सप्तशृंगी माता किंवा वणीची देवी. तर भाविकांनो, माझ्या माहितीवरून आपणास या शक्तिपीठांमागील इतिहास व महाराष्ट्रात एकूण किती शक्तिपीठे आहेत हे जाणवलेच असेल, यात शंका नाही. आता आपण क्रमवारीत जाऊन या शक्तिपीठांबद्दल थोडक्यात माहिती व दर्शन यात्रा करणार आहोत. पण त्यापूर्वी ज्या भाग्यशाली दर्शकांनी आमच्या राजवर्धन इन्फो चॅनलला आत्ताच भेट दिली असेल त्यांनी कृपया आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व अशाच प्रकारे आम्हाला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित करत राहा. भाविकांनो, आता आपण आलो आहोत 3.5 शक्तिपीठांपैकी मानाच्या पहिल्या शक्तिपीठाचे दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी. कोल्हापूर आणि अंबाबाई मंदिर हे 2 शब्द जवळपास समानार्थी वाटावे इतकं या शहराचं आणि मंदिराचं नातं एकमेकात गुंफलेलं आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख कधी अंबाबाई कधी महालक्ष्मी असाही केला जातो. तर भक्तांना देवीचे दर्शन घेण्यापूर्वी आपण या मंदिराचा इतिहास व मंदिराच्या
महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या पुराणात नमूद केलेल्या 108 पीठांपैकी एक आहे. तसेच महाराष्ट्रातील आदिशक्तींच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पहिले शक्तिपीठ आहे. मंदिराच्या मांडणीवरून हे मंदिर चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. तसेच या मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्याआधीच्या शिलाहार राजाने सुमारे 8व्या शतकात केले असावे असे म्हटले जाते. अनेक पुराणे, जैन ग्रंथ, ताम्रपत्र तसेच अनेक वेगवेगळे पौराणिक दाखले या मंदिराच्या अस्तित्वासंबंधी सापडलेल्या कागदपत्रानुसार अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध करतात. मुघलांनी या देवळावर आक्रमण करून या मंदिराची नासधूस केली असता मंदिराच्या पुजाऱ्याने ही मूर्ती तेथून पळवून सुरक्षित अज्ञात ठिकाणी दडवून ठेवली होती व पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात इसवी सन 1715 ते 1722 या काळात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तसेच महाराणी ताराबाईंच्या वेळी त्यांचा महाल मंदिरानजीक बांधला गेला होता. त्यावेळी महाराणी ताराबाई यांनी मंदिरामध्ये अनेक दुरुस्त आणि नवीन बांधकामे करवली होती. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती आणि वरचे शिखर या कारागिरीमधील तफावत त्यामुळेच पडल्या असाव्यात असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. हे अंबाबाईचे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेला आहे. या महाद्वारासमोर जाणारा मार्ग म्हणजे महाद्वार मार्ग होय. या महाद्वाराची निर्मिती 12व्या शतकात तेलत नावाच्या सरदाराने केली. तसेच महाद्वार सोडून आणखी 3 द्वारे आहेत. त्यातील उत्तर द्वाराला घाटीद्वार असे म्हणतात. या घाटीद्वाराची मोठी घंटा आहे. तिचा उपयोग जगदंबेची प्रत्येक सूचना लोकांना देण्यासाठी केला जातो. पारंपरिक मराठी शैलीचा व लाकडी सुरूंच्या खांबांचा आणि इस्पिदार कमानी असलेला सभा मंडप प्रवेश करताना आपल्याला दृष्टीस पडतो. गेल्या 10 शतकात या मंदिराचा अनेकदा विस्तार करण्यात आला. तसेच या मंदिराचे एकूण 4 महत्वाचे भाग आहेत. यात पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हे सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा हा तेथेच आहे. तसेच उत्तरेकडील महाकालीचा गाभारा, दक्षिणेकडील महासरस्वतीचा गाभारा असून या तिन्ही अंगांना जोडणाऱ्या सभा मंडपास महानाट मंडप म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरालाही देवपण येते. त्यामुळे देवळाची डागडुजी किंवा वाढीव कामे करणे अनिवार्य असले तरी कोणताही भाग काढणे किंवा पाडून टाकणे मान्य नाही. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एकामागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळलेल्या 3 शिखरांचा देखावा मनमोहक असतो. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावादक, अप्सरा, युद्ध व किन्नर यांच्या कृती कोरलेल्या आपणास दिसतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार श्री महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा येथे वास आहे. या मंदिराच्या कोरीव कामांमध्ये वेगवेगळे वेदमंत्र कोरलेले आपल्याला दिसतात. महालक्ष्मीची मूर्ती ही रत्नजडित खड्यांपासून घडवण्यात आलेली असून ती मूर्ती 5 ते 6,000 वर्षापूर्वीची असल्याचे बोलले जाते. तसेच या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 17व्या शतकात झाल्याची नोंद आहे. या देवीची मूर्ती काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्ट पासून तयार झालेली आहे. ती स्थानक म्हणजे उभी मूर्ती आहे. या मूर्तीला 4 हात असून एका हातात तलवार, दुसऱ्या हातात ढाल आहे. उजव्या हातात खालील बाजूस महाळुंग असून हातात डाव्या हातात पानाचे ताट आहे. डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची मूर्ती कोरलेली आपणास दिसते. तसेच आपणास गाभाऱ्याच्या द्वारावर एका बाजूला काळ आणि दुसऱ्या बाजूला वेताळ या रक्षकांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. या मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे आणि देवीचे मुख पश्चिमेला आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर एक छोटीशी खिडकी आहे. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाबाबत एक अतिशय विलक्षण घटना आपणास अनुभवायला मिळते. ती म्हणजे 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबर रोजी सूर्याची किरणे दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पायावर पडतात आणि 1 फेब्रुवारी व 10 नोव्हेंबरला सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या छातीपर्यंत पोहोचतात. तसेच 2 फेब्रुवारी व 11 नोव्हेंबर रोजी मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या संपूर्ण अंगावर पडतात. या सोहळ्याला महालक्ष्मीच्या किरणोत्सव म्हणतात. यावेळी भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते. महालक्ष्मी भगवान विष्णूंची भार्या आहे म्हणून
तिच्या समोर गरुड मंडपात विष्णू वाहन गरुडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व मस्तकावरील शिवलिंगांमुळे कित्येक भाविकांना ती शिवपत्नी पार्वती वाटते. तर भक्तांनो, करवीर निवासिनी यांच्याबद्दल भाविकांच्या मनात एक गोड अशी शंका आहे की ही शिवपत्नी अंबाबाई आहे की विष्णुपत्नी महालक्ष्मी. याबद्दल थोडक्यात सांगायचे तर जे लोक म्हणतात की ही शिवपत्नी आहे, त्यांचा तर्क देताना ते लोक सांगतात की देवीच्या माथ्यावर शिवलिंग आहे व मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बरोबर जिथे देवीची मूर्ती आहे तिथेच आणखी एक मातृलिंग आपणास दिसते. तर दुसरीकडे जे लोक करवीर निवासिनीला महालक्ष्मी मानतात, त्यांच्या मतानुसार देवीला तिरुपती बालाजीवरून वर्षातून 2दा शालू भेट म्हणून येतो व तिरुपती बालाजी जे विष्णू रूप आहे त्यांचे दर्शन घेतल्यावर कोल्हापूरच्या करवीर निवासिनी म्हणजेच महालक्ष्मीचे दर्शन घेणे बंधनकारक आहे आणि याच कारणामुळे ही देवी विष्णुपत्नी असल्याचे सिद्ध होते अशी लोकांची श्रद्धा आहे. आता याचीच काही कारणे सुद्धा आहेत, ते पाहूया. ते असे की बालाजी तोवर प्रसन्न होणार नाही जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे. आपल्या भारत देशामध्ये मंदिरे, देवदेवता यांच्याशी संबंधित अनेक कथा, कहाण्या आहेत. तिरुपती आणि बालाजी देवस्थानचे नाते हेही त्या कथांपैकीच एक आहे. ज्यात भृगु ऋषी एकदा भगवान विष्णूकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लाथेचा प्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. याद्वारे त्यांना भगवान भृगूंच्या प्रती आदर भावना व्यक्त करायची होती. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतलेली नसून आजही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानमध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी आख्यायिका आहे. ही आख्यायिका जरी भाविकांच्या तोंडून ऐकायला मिळत असली तरी याच्या पुराणांमध्ये किंवा इतर कोणत्याही धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख सापडत नसल्याने ही आख्यायिका कितपत खरी आहे हे नक्की सांगता येणार नाही. पण मंदिरामध्ये पाळल्या जाणाऱ्या परंपरा विचारात घेतल्या तर महालक्ष्मी देवस्थान हे आदिशक्तीचे देवस्थान असल्याचे लक्षात येते. तसेच प्र. प्रभू देसाई यांच्या देवीकोश ग्रंथातील माहितीनुसार ऋग्वेदातील खिलसूक्तांपैकी श्रीसूक्त ही विष्णू पत्नी मानल्याचे आढळते. पुराणांतूनही विष्णू पत्नीला महालक्ष्मी म्हणून निर्देश येतो. कोल्हापूर खेरीज अन्य ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती बनवायची असेल तर ती विष्णू पत्नी आहे असे मानून मूर्ती बनवली जाते. महालक्ष्मीचे मंदिर गोवा, झाशी, मुंबई येथेही आहे. एका आख्यायिकेनुसार कोल्हसूर नावाच्या राक्षसाने येथे रयतेवर खूप उच्छांद मांडला होता. तेव्हा अंबाबाईने रयतेच्या रक्षणासाठी कोल्हासुराचा वध केला. तेव्हा कोल्हासुराने मातेला विनंती केली की माझ्या मृत्यूनंतर माझे नाव घेतले जावे आणि देवीने त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली आणि तेव्हापासून या ठिकाणाला कोल्हापूर नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याचे 2 भाग झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा 2 वेगवेगळ्या गाद्या निर्माण झाल्या. त्यासोबत काही रहस्य सुद्धा या मंदिराशी जोडली गेली आहेत. ज्यात मंदिरामध्ये अब्जावधी खजाना लपवण्यात आल्याचे काही जण सांगतात. हा खजाना काही वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता. तेव्हा सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने यात असल्याचे समोर आले होते. याचे बाजारमूल्य अब्जावधी रुपये आहे. याच खजानात सोन्याची मोठी गदा, सोन्याच्या नाण्यांचा हार, सोन्यांची साखळी, चांदीची तलवार, महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंगरू आणि हिऱ्यांचे हार, मुघल, आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिन्यांचा समावेश आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कोकणातील राजांनी, चालुक्यकालीन राजांनी, आदिलशाहीने, छत्रपती शिवाजी महाराजांनी, जिजामाता यांनी दान केले आहे. मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेराच्या देखरेखीखाली 10 दिवस या खजिन्याची मोजदाद करण्यात येते.
या खजिन्याची मोजदाद करण्यात आल्यानंतर आता दागिन्यांचा विमा काढण्यात आला आहे. यापूर्वी मंदिराचा हा खजिना 1962 मध्ये उघडण्यात आला होता. यातील पुढील रहस्य असे की हे मंदिर 1800 वर्ष जुने आहे. शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. कालांतराने येथे अजून 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली. 27,000 वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. आदी शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. आता यातील पुढील रहस्य म्हणजे या मंदिराच्या खांबाची निगडीत आहे. ते सोडवण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही. याच्या खांबांबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कोणालाही करता येणार नाही. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला, पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या. विज्ञानही अद्याप यामागील कारणाचा शोध घेऊ शकले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यालाही यश आले नाही. तसेच या मंदिराबाबत सांगण्यात येते की देवी सतीचे 3 नेत्र येथे पडले होते. तसेच येथे महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णूचा राग असल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली, जी गोष्ट आपण मागे पाहिली. तसेच काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानाहून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासिनी अंबाबाई असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते. पुढे जाण्यापूर्वी ज्या कोणी आत्ताच आमच्या राजवर्धन इन्फो चॅनलला भेट दिली असेल त्यांनी कृपया आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच आमची ही यात्रा यशस्वीरित्या पुढे नेण्यास सहकार्य करा. तर भक्तांनो, आता आपण आलो आहोत महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी संपूर्ण एक शक्तिपीठाचे दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच तुळजापूरच्या भवानीचे दर्शन घेण्यासाठी. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यापूर्वी आपण या मंदिराच्या स्थापनेविषयी तसेच या मंदिरामागचा इतिहास व मूर्ती स्थापनेविषयी जाणून घेणार आहोत. तर मग चला, सर्वप्रथम आपल्याला मंदिर प्रवेश करण्यासाठी प्रवेश पास काढावा लागतो. या मागचे कारण की किती भक्तगण दिवसाला मंदिरात भेट देऊन गेले याची नोंद असावी. पास घेऊन आपल्याला निंबाळकर नावाच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश करता येतो. तेथील माहितीनुसार या मंदिराच्या काही विभागांची घडण हेमाडपंथी असल्याचे कळते. इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते, तर काहींच्या मते हे 17व्या किंवा 18व्या शतकातील असल्याचे मानले जाते. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात तुळजाभवानीचा अवतार कथेनुसार तृतीयुगात किंवा त्रेतायुगात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती तपश्चर्या करत असताना कुकर राक्षसाने तिचे पावित्र्य दूषित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तपस्वी अनुभूतीने आपल्या पावित्र्य रक्षणासाठी भगवतीचा धाव केला. तेव्हा देवी भगवतीने तिथे साक्षात प्रगट होऊन कुकर राक्षसाशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनंतीवरून भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य करून जनकल्याण करण्याचा निर्णय घेतला. भक्तांच्या हाकेला धावणारी व मनोकामना पूर्ण करणारी म्हणून ही देवी तुळजाभवानी या नावाने ओळखली जाते. संपूर्ण भारतात कुलदेवी म्हणून या देवीला मानाने पूजले जाते. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रासाठी व द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलयुगात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली ही भक्त तारिणी वरप्रसादिनी आहे. तुळजापूरची तुळजाभवानी हे कुलदैवत असल्याने भोसले घराण्यातील सगळेच नेहमी देवीच्या दर्शनाला जात असत. तुळजाभवानीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत. शिवाजी महाराजांच्या मनात या भगवती देवीबद्दल पूर्ण श्रद्धा होती. छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या अपार श्रद्धेपोटीचे असल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांना या तुळजाभवानीने भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद दिला. तुळजाभवानी मंदिरात 2 प्रवेशद्वार आहेत.
त्यांना छत्रपती शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांची नावे देण्यात आली आहेत. त्यामुळेच या मंदिरात छत्रपतींच्या वंशजांना दर्शनासाठी थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो. ही परंपरा आहे. देवीचा पहिला नैवेद्य छत्रपतींकडूनच दिला जातो. कोल्हापूरच्या गादीचे वारसदार छत्रपती संभाजीराजेंनीही जुना 40 वर्षाचा फोटो दाखवून याची आठवण करून दिली. इंग्रजांची आणि निजामाची राजवट असतानाही छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला कधीही देवाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले नव्हते. आजही अनेक देशांमधून विविध जाती व प्रांतातील लोक येथे येऊन देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात. मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ तसेच सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर, होमकुंड, प्रांगणातील देवी देवता, मातंगी मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे बघून मनाला शांती मिळते. सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख अशी देवी तुळजाभवानीची रेखीव मूर्ती आहे. मूर्ती ही गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. महिषासुराचा वध करून मातेच्या हातात शिर आहे व बरगड्यात त्रिशूळ खुपसलेले असून अन्य 6 हातात वेगवेगळे शस्त्र धारण केलेले आहेत. भवानीच्या पायाखाली रेड्याचे धड कोरलेले आहे तर दुसऱ्या बाजूला त्याचे शिर आहे. येथे आपण आपल्या भवानीचे वाहन हे सिंहच दिसते. अशी अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. पूर्ण शक्तिपीठांमध्ये ही एकच अशी मूर्ती आहे जी स्थलांतर केली जाते. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते. असे आपणास इतर कुठल्याही देवस्थानात पाहायला किंवा अनुभवायला मिळणार नाही. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर आपणास छोटी आकर्षक शिल्प पाहावयास मिळतात. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून तिथे देवीच्या निद्रावस्थेसाठी चांदीच्या पलंगाची व्यवस्था केलेली आपणास आढळते. नवरात्रात 9 दिवस येथे यात्रा भरलेली असते. वर्षातून 3 वेळा तुळजाभवानी मातेची मूर्ती निद्रा काळाकरिता पलंगावर निद्रिस्त जाते. या निद्रा कालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग नगरमधील पलंगे नावाच्या तेली समाजाच्या घराण्याकडून दिला जातो. तर हा पलंग तयार करण्याचं काम हे आंबेगाव गुळगाव मधील ठाकूर करतात. दसऱ्यापूर्वी 1 महिना अगोदर हा पलंग नगर, सोलापूर या जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येतो. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवलं जातं. तुळजाभवानीच्या मंदिरात मात्र हा पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे या देवीचं वेगळेपण आहे. देवीच्या मंदिरात वर्षभरात अनेक विधी कार्यक्रम पार पडतात. त्यापैकीच नवरात्रीस विशेष महत्त्व आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सीमोल्लंघनाकरिता देवीची मूळ मूर्ती पालखीत घालून मिरवली जाते. तुळजाभवानीची पूजा अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करतात. देवीची विविध सेवांचा मान हा काही मानकऱ्यांचा आहे. त्यापैकीच पालखी आणण्याचा मान हा नगरजवळील भिंगारच्या भगत या घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेलाच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा सुरू केली आणि ती प्रथा आजही कायम आहे. भिंगारच्या जनकोजीची 11वी पिढी देखील ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेलाच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, सोबतच देवीला सीमोल्लंघन करिता सिंहासनावरून हलवण्यापूर्वी तेलाचा वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला, मात्र ही पालखी राहुरीकर तयार करतात. या पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. देवीच्या शिरावर मुकुट बसवण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पाण्याची चुंबळ करावी लागते. ते पान पुरवण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापना सुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. स्थापनेपासून येथे देवीची महापूजा होत आली आहे. मकर संक्रांत, बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया अशा 3.5 मुहूर्ताप्रसंगी सुद्धा या देवीची महापूजा केली जाते. देवीला नवस बोलून झाल्यावर तो नवस फेडण्यासाठी भक्तगणांची रीघ बघून आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्या वाचून राहू शकत नाही. गोंधळीकर, संबळ, तुंतुणे यांच्या मदतीने गोंधळ घालून देवीची आराधना करतात. तसेच पोतराज व आराधी घेऊन देवीच्या नावाचा गजर करतात. अलीकडच्या काळात देवीचे महात्म्य सगळीकडे पसरल्यामुळे आता मंदिरात आपणास दररोज जनसमुदायाचा ओघ पाहायला मिळतो.
जाण्यासाठी आपणाला दगडी लांबड्या पायऱ्या चढत जावे लागेल. या प्रवासात मी आपणाला माहूरगडाची एक छोटीशी आख्यायिका ऐकवते, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. या आख्यायिकेनुसार एकदा भगवान विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करण्याचा आदेश दिला. तेव्हा ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची रचना एकदम केली नाही, तर त्यांनी सर्वप्रथम सृष्टीचा छोटासा नकाशा तयार केला. आणि तो नकाशा म्हणजेच हे माहूर क्षेत्र. आणि सगळ्या सृष्टीला आधार देण्यासाठी विष्णुदेवाने या माहूर क्षेत्राला आपल्या सुदर्शन चक्राचा आधार दिला होता. या क्षेत्राची रचना बघून मग ब्रह्मदेवाने सगळी सृष्टी निर्माण केली. माहूर क्षेत्राला 4 द्वारे आहेत आणि ते 7 कोस लांब आणि 7 कोस रुंद आहेत. तसेच तिन्ही बाजूंनी पैनगंगा नदीचा वेढा आपल्यास पाहायला मिळतो. तर देवी भक्तांनो, मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी देवीच्या स्थापनेबद्दल तसेच मंदिराच्या निर्माणाबद्दल इतिहास जाणून घेऊया. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी हे एक जागृत शक्तिपीठ मानले जाते. माहूरगडाची रेणुका माता ही महाराष्ट्रातील अनेक घरांची कुलदेवी आहे. माहूरगडावर रेणुका माता तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील मंदिरे आपणास दिसतील. रेणुका मातेचे मंदिर हे यादवकालीन राजाच्या हस्ते निर्माण झाल्याचे कळते. असे म्हणतात की दत्तात्रेयांचा जन्म देखील याच माहूरगडावर झाला. दुसऱ्या आख्यायिकेनुसार कामयकुंज नगरीचा राजा रेणू हा होता. त्याने कन्या प्राप्तीसाठी भागीरथी नदीच्या तीरावर एक मोठा यज्ञ केला आणि याच यज्ञातून रेणुका मातेचा जन्म झाला. माता मोठी झाल्यावर तिचा विवाह भगवान शिवशंकर समजल्या जाणाऱ्या जमदग्न ऋषींसोबत करण्यात आला. या विवाहाच्या समारंभाला देवदेवतांनी उपस्थिती लावली. या लग्नामध्ये इंद्रदेवाने रेणुका मातेला भेट स्वरूपात कल्पतरू, दिव्य चिंतामणी परीस व शीत पादुका दिल्या. विवाह पश्चात त्यांनी 5 पुत्रांना जन्म दिला. पहिला मुलगा वसु, दुसरा विश्ववसु, तिसरा बृहद्वाहन, चौथा बृहद्वसु आणि 5वा परशुराम अशी त्यांची नावे होती. एकदा माता रेणुका नदीवर आंघोळ करण्यास गेल्या असता त्यांनी गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच त्यांचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा त्यांच्या मनी उपजली आणि त्या स्वप्नामध्ये रममाण झाल्या. रेणुका जेव्हा ध्यानावर आल्या तेव्हा त्यांना खूप उशीर झाला होता. त्या पटकन आपल्या कुटीराकडे निघाल्या. कुटीच्या समोर ध्यानस्थ बसलेल्या जमदग्न ऋषींना आपल्या दिव्य दृष्टीने माता रेणुकाचा हा प्रकार कळला होता. तेव्हा त्यांना याचा खूप राग आला. त्यांनी बाजूलाच कार्यरत असलेल्या 4 पुत्रांना बोलावून एकेकाला आपल्या मातेचा वध करण्याचा आदेश दिला. परंतु त्यांनी रेणुका माता या आपली माता असल्यामुळे त्यास नकार दिला. हे बघून जमदग्न ऋषींनी त्यांना आपल्या शक्तीचा वापर करून भस्म केले. थोड्याच वेळात परशुराम तेथे आलेला बघून त्यालाही जमदग्न ऋषींनी आपल्या मातेचा वध करण्याचा आदेश दिला. परशुराम यांनी क्षणाचाही विचार न करता आपल्या अस्त्राने माता रेणूचे शिर धडापासून वेगळे केले. आपल्या आज्ञेचे पालन केलेले पाहून जमदग्न ऋषी परशुरामावर प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामाला इच्छित वर मागण्यास सांगितले. त्यावर परशुराम अति कृतज्ञतेने आपले हात जोडून आपल्या पित्याकडे वर स्वरूपात आपल्या 4ही भावंडांचे व आपल्या मातेचे परत जीवदान मागतात. यावर जमदग्न ऋषी आपल्या दिव्य शक्तीने त्यांना परत जिवंत करतात. अशाच एके दिवशी महिमावती नगरचा राजा सहस्रार्जुन त्या जंगलात शिकारीसाठी आला असता त्याच्या दृष्टीस तो आश्रम पडला. त्या आश्रमाजवळ गेला असता त्याला कामधेनू गाय बघून त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी लालसा निर्माण झाली. त्याने जमदग्न ऋषींकडे त्या कामधेनू गायीची मागणी केली, पण जमदग्न ऋषींनी कामधेनू देण्यास नकार दिला. हे बघून त्या राजाने परशुराम आश्रमामध्ये नसताना त्या आश्रमावर हल्ला करून जमदग्न ऋषींना व त्यांच्या 4ही मुलांना ठार मारले व माता रेणूला जखमी करून तो कामधेनू घेऊन निघून गेला. काही वेळाने परशुराम आश्रमामध्ये आले. त्यांना या सर्व गोष्टी समजल्यावर त्यांनी प्रतिज्ञा घेतली की पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय धर्माचा मी सर्वनाश करीन व नंतर आपल्या पित्याचा अंतिम संस्कार हा कोऱ्या जागेवरच करीन. अशी प्रतिज्ञा घेतल्यानंतर परशुरामाने कावडीमध्ये वडिलांचे मृत शरीर व माता रेणुकाला बसवून प्रथम त्यांचे सर्व तीर्थक्षेत्र केले व असं करत करत
शेवटी तो मातापूर येथे गेला, म्हणजेच कृष्णमलकी गाव. तेच आत्ताचे माहूरगड होय. या माहूरगडावर आपल्या माता व मृत पितांसोबत परशुराम पोहोचले. या माहूरगडावर दत्तात्रय महाराजांचे पूर्वीपासून वास्तव्य होते. परशुरामाने दत्तात्रय महाराजांकडे आपल्या पिताच्या अंतिम संस्कारासाठी कोरी भूमी मागितली. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी माहूरगडावरची कोरी भूमी दाखवली. परशुरामाने आपल्या दिव्य शक्तीने दिव्य बाण मारून मातृत्व तीर्थ तयार करून आपल्या पित्याला त्या पाण्याने आंघोळ घातली. अग्निसंस्काराच्या अगोदर जे मंत्र उच्चारले जातात ते मंत्र दत्तात्रय महाराजांनी उच्चारले. तेव्हा माता रेणुका सती जाण्यास निघाल्या. तेव्हा परशुराम खूप दुःखी झाले. त्यांचा केविलवाणा चेहरा बघून माता रेणुका यांनी त्यांना जवळ घेऊन म्हणाल्या, हे परशुरामा, जरी मी सती गेले तरी मी या ठिकाणी सर्व देवता, मुनी आणि सर्व तीर्थांसकट या ठिकाणी राहील. असे सांगून माता सती गेल्या. हे बघून परशुराम अत्यंत दुःखी होऊन आपले डोळे मिटून धर्तीवर बसले. त्याच वेळेस त्यांना एक आकाशवाणी ऐकू येते, हे परशुरामा, तुला तुझ्या मातेचे दर्शन होणार आहे, तर तू काही काळ मागे वळून बघू नकोस. हे ऐकून परशुरामांना अतिशय आनंद झाला आणि सांगितल्याप्रमाणे ते उभे राहून आपल्या मातेची प्रतीक्षा करू लागले. पण आपल्या मातेला लवकर बघण्याचा मोह परशुराम यांना आवरता आला नाही आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून बघितले. यामुळे त्यांना धरतीमधून मातेचे मुख वरती आल्याचे दिसले. कारण मागे वळून बघितल्यामुळे माता संपूर्ण प्रकट होण्याची थांबली. त्यामुळे परशुरामांना त्या ठिकाणी रेणुका मातेचे फक्त मुखदर्शनच झाले. तर अशा प्रकारे माहूरगडावर रेणुका माता प्रकट झाल्या. येथून पूर्वेस सुमारे 3 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर दत्त मंदिर असून ही टेकडी दत्तशिखर या नावाने ओळखली जाते. मंदिरात दत्तात्रयांची एकमुखी मूर्ती असून या मंदिराला बादशाह औरंगजेबाने 40,000ची जहागिरी दिली होती असे म्हणतात. येथून जवळच अनुसयेचे मंदिर, अत्रि ऋषींच्या पादुका, सर्वतीर्थ नावाचे कुंड, संत विष्णुदासांचा मठ, मातृतीर्थ इत्यादी दत्त व माता रेणुकांच्या कथांशी निगडीत अनेक पवित्र ठिकाणे आहेत. या मंदिराची रचना वास्तुशास्त्रानुसार आहे. देऊळ व गाभारा आणि सभा मंडप अशी देवळाची विभागणी केलेली आपणास आढळते. तसेच गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या धातूने मडवलेले आपणास दिसते. रेणुका मातेचा मुखवटा 5 फूट उंच, 4 फूट रुंद आहे. जवळच तेलाचा व तुपाचा दिवा तेवत ठेवलेला आपल्याला दृष्टीत पडतो. मातेचा मुखवटा पूर्वभिमुख आहे. रेणुका मातेने मस्तकावर चांदीचा मुकुट परिधान केलेला आहे. तसेच सुवर्ण अलंकार परिधान करून पितांबर नेसलेली रेणुका माता आपल्याला दिसते. भारी मळवट भरलेला असून मुखात तांबूळ घेऊन असलेली अशी रेणुका मातेचे रूप बघून डोळ्याचे पारणे फुटल्यापासून राहत नाही. मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणेकडील चांदीच्या मडलेल्या द्वारातून प्रवेश करावा लागतो. रेणुका मातेच्या नावाचा मंत्र उच्चारल्याने साऱ्या गाभाऱ्यामध्ये चैतन्य आणि पावित्र्य निर्माण झाल्याचे अनुभवता येते. सभा मंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्ती देखील आहेत. पहिल्या बाजूस परशुरामाचे देऊळ व दर्शनी भागात गणपती देऊळ आणि विष्णुकवी मठ, तसेच पांडवी तीर्थ, औदुंबर झारा व जमदग्न स्थान, अमृतकुंड, आत्मभोग तीर्थ, मातृतीर्थ आणि क्रामतीर्थ आहेत. चक्रधर स्वामींचे गुरु चांगदेव राऊळ यांनी माहूर येथील दत्तात्रयांपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला अशी भाविकांची समजूत असल्याने महानुभाव पंथीयांच्या दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे बनले आहे. तसेच दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. शारदीय नवरात्र माहूर गडावर श्रद्धामय वातावरणात साजरी केली जाते. 9 दिवस या गडावर आपणाला भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळते. नवरात्रीमध्ये 9 दिवस व दसऱ्यापर्यंत दही भात व पुरणपोळीचा नैवेद्य देवीला असतो. ललित पंचमीला नवीन वस्त्र आणि नवीन अलंकार दिले जातात. महापूजा व महाआरती केल्यानंतर भाविकांना प्रसाद दिला जातो. तसेच जागरण व गोंधळ करून मातेचा उदो उदो केला जातो. माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शांकभरी नवरात्र, चंपाषष्ठी इत्यादी सर्व सण अतिशय भक्तिभावाने व उत्साहाने साजरे केले जातात.
असलेल्या नाशिकला मंदिरांची नगरी असे म्हणतात। इथे दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून लाखो भाविक येतात। त्र्यंबकेश्वर प्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी देखील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। तर मग आमच्यासोबत या 3.5 शक्तिपीठांपैकी शेवटचे आणि अर्धशक्तिपीठ मानले जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला सुरुवात करूया। आज आपण सप्तशृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आलो आहोत। भगवान हनुमान जेव्हा संजीवनी पर्वत लक्ष्मणासाठी घेऊन जात होते तेव्हा त्यातील काही भाग इथे पडला आणि तेव्हा सप्तशृंगी गड तयार झाला असाही उल्लेख पुराणात आढळतो। हे स्थान नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगेमध्ये 4800 फूट उंचावर सप्तशृंगी पर्वतावर मातेचे मंदिर आहे। देवीच्या मंदिरात जाण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढून जावे लागते। देवीचे मंदिर गुहेजवळ असून गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 द्वार आहेत। या तिन्ही द्वारातून आपल्याला सप्तशृंगी मातेचे दर्शन घडते। आपण मंदिरात प्रवेश करताना आपल्याला 8 फूट उंच, धीर गंभीर आणि प्रसन्न मुद्रेची 18 भुजा असणारी माता सप्तशृंगीचे दर्शन घडते। देवीच्या 18 भुजांमध्ये विविध आयुध आपणास पाहायला मिळतात। डोक्यावर सुवर्ण मुकुट आणि कानात कर्णफुले, नाकात नथ आणि गळ्यात मंगळसूत्र, तसेच पुळ्यांचे गाठले आहे, कमरपट्टा आणि पायात तोडे असे विविध अलंकार देवीच्या अंगावर घातलेले आपणास दिसतात। तसेच शेंदूर लेपन बाबतीत सांगायचे झाले तर या मंदिराच्या दृष्टीने गेल्या 2 वर्षापासून मातेचे मूळ स्वरूप परत आणण्यासाठी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने मातेच्या मूर्तीवरचे शेंदूर काढण्याचा निर्णय घेतला आहे आणि या काढलेल्या शेंदुराचे वजन जवळजवळ 1100 किलोग्राम इतके होते। तसेच मूर्तीवर सुमारे 2 फूट शेंदुराचे थर असल्याचे पुरातन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आणि लेपन केलेला शेंदूर सुमारे 1000 वर्षापूर्वीचा असल्याचा दाखला पुरातन विभागाकडून मिळाला आहे। सप्तशृंगी गडावर एकूण 3 सण प्रामुख्याने साजरे केले जातात। त्यातला पहिला सण म्हणजे शाकंभरी पौर्णिमा, तर दुसरा चैत्र नवरात्रीचा आणि तिसरा अश्विन नवरात्रीचा सण सप्तशृंगी गडावर साजरा करण्यात येतो। यात शाकंभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकंभरी पासून झाली आहे, ज्याचे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागात आहे, जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तिपीठ आहे। परंतु आता शाकंभरी देवीचे अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, परंतु मुख्य शक्तिपीठ हे एकच आहे, ते म्हणजे सहारनपूर। कावडधारक विविध क्षेत्रांमधून पवित्र जल कावडीत आणून त्याचा मातेला अभिषेक करतात। एका आख्यायिकानुसार देवी देवतांना त्रास देणारा महिषासूर या राक्षसाच्या विनाशासाठी सर्व देवतांनी मातेची आराधना केली। तेव्हा देवी सप्तशृंगीच्या रूपात प्रकट झाली आणि याच ठिकाणी युद्ध करताना देवीने महिषासुराचा वध केल्याचे सांगितले जाते। प्रभू रामचंद्रांनी देखील वनवासात असताना सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते, कारण श्रीराम 14 वर्षे वनवास भोगत असताना त्यांनी नाशिकमधील पंचवटीमध्ये बराच काळ वास्तव्य केल्याचे सांगितले जाते। त्यानंतर त्यांनी वणीगडावर जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन देखील घेतले आहे असा उल्लेख पुराणात आढळून येतो। तसेच नाथ संप्रदायाचे शक्तिपीठ शाबरी विद्या या ठिकाणी झाल्याचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये आहे असं इतिहास तज्ञांनी सांगितलं आहे। तसेच माता सप्तशृंगी ही नाथ संप्रदायाची प्रेरणा आहे। तसेच संत ज्ञानेश्वरांची कुलदेवी म्हणून सप्तशृंगी देवीला ओळखले जाते। बकरीमध्ये नोंदवलेल्या संदर्भानुसार सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दर्शनाला येथे आले होते असे सांगितले जाते। आता वरील नाथ संप्रदायांच्या गोष्टींचे थोडेसे आकलन करूयात, ज्यात पहिल्यांदा पाहूयात नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरु व महादेव अरण्यात गमन करत असताना अचानकपणे महादेव यांना कळते की कोणीतरी तपश्चर्या करत आहे। ते बघण्याकरता ते दत्तगुरु यांना पाठवतात व दत्तगुरु त्यांना घेऊन महादेवांकडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल आणि त्यामुळेच शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते। सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे। महर्षी मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशृंगींची जी संकल्पना मांडली होती ती या क्षेत्राच्या समोर असलेल्या मार्कंडेय डोंगरावरूनच होती। तसेच शुंभ, निशुंभ व महिषासुराचा वध करून श्री सप्तशृंगी अर्थात जगदंबा या येथे विराजमान झाल्या आणि तेव्हापासूनच येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली। पहाटेची काकड आरती झाल्यानंतर देवीची मनोभावे पूजा अर्चा होते। पूजेनंतर देवीला वस्त्र घातले जातात। आई सप्तशृंगी देवीची मूर्ती 10 फूट उंच असल्यामुळे देवीला पैठणी किंवा 11 शालू लागतो। सप्तशृंगी मातेला नेसवण्यात येणाऱ्या पैठणींचे वारानुसार रंग ठरलेले आहेत।
जसे की सोमवारी पांढऱ्या रंगाचा शालू, मंगळवारी हिरव्या रंगाचा, तर बुधवारी जांभळ्या रंगाचा, गुरुवारी पिवळ्या रंगाचा आणि शुक्रवारी निळ्या रंगाचा, शनिवारी लाल रंगाचा आणि रविवारी गुलाबी रंगाचा शालू किंवा पैठणी देवीला नेसवण्यात येते. भाविकांना पूजेच्या दिवशीच्या शालूचा रंग सांगितला जातो. तसेच वस्त्र अलंकाराप्रमाणे देवीच्या विशिष्ट पद्धतीने साजशृंगार करण्यासाठी देवीला सोन्याने बनवलेल्या आभूषणे चढवल्या गेल्याचे आपल्या दृष्टीस पडते. तसेच देवींमध्ये नवग्रहांची ताकद आहे, म्हणूनच त्यानुसार आदिमायेचा शृंगार केला जातो. अजून एक लक्षवेधी गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देते की देवीला वारानुसार कुंकू लावले जाते. जसे सोमवारी ओम किंवा बेलपान रूपी, मंगळवारी बुधवारी पिंपळपान, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी गोल पाकळी, शनिवारी शंख आणि रविवारी सूर्यरूपी कुंकू आईला लावले जाते. ही 2 तास असलेली पूजा आपले मन प्रसन्न करून सोडते. चैत्रोत्सवाच्या वेळी म्हणजेच रामनवमीपासून ते पौर्णिमेपर्यंत आपल्याला भाविकांची अलोट गर्दी येथे पाहायला मिळते. नवमीला पहाटे मातेच्या अंगावर घालणाऱ्या दागिन्यांची पूजा केली जाते व ते वाजत गाजत मंदिरात नेले जातात. तत्पश्चात मातेची पंचामृताने स्नान केले जाते. यानंतर शेंदूर लेपन केले जाते. तसेच नवीन वस्त्र व दागिने चढवले जातात व कुंकू लावल्यानंतर देवीची आरती केली जाते. दुपारी सुद्धा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. तसेच संध्याकाळी सांज आरती केली जाते. नवरात्रीत घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत मोठ्या हर्ष उल्हासात उत्सव साजरा केला जातो. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा सुद्धा मोठ्या प्रमाणात येथे साजरी केली जाते. त्याचप्रमाणे चैत्र उत्सवात रामनवमी ते पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या सणात खानदेशातून बऱ्यापैकी भक्तगण पायी चालत सप्तशृंगी गडावर येतात. त्या दृष्टीने मंदिर ही 24 तास खुले ठेवले जाते. सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत राज्यभरातील तृतीयपंथी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. गडावरच्या शिवालय तलावावर स्नान करून सोबत आणलेल्या देवीच्या मूर्तींना शास्त्रशुद्ध पद्धतीने अभिषेक करत अर्धनारी नटेश्वर देवीचे पूजन करून छबिनाला सुरुवात केली जाते. सप्तशृंगी माता, यलम्मा माता आदी देवीच्या मूर्तींना साजशृंगार करून नैवेद्य व साडी चोळी करून यांचा छबिना काढण्यात येतो. तसेच शिवालय ते सप्तशृंगी मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत डफांच्या आवाजात ही मिरवणूक निघते. तसेच भक्तिरसात न्हाऊन निघालेले हे तृतीयपंथी त्या संगीताच्या ठेक्यावर नृत्य करतात. तर अशी आहे आपली 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मान्यता असलेली सप्तशृंगी माता. अशा प्रकारे आपल्या 3.5 शक्तिपीठ यात्रेचा येथे समारोप करूयात. भक्तीचा हा अगाध महिमा, लाखो भक्तांची आस्था, नवदुर्गा, काली, चंडिका, महिषासूर मर्दिनी, तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी अशा कितीतरी नावांनी देवीला ओळखले जाते. तिच्या या रूपांचे दर्शन ती भक्तांना देतच असते. ती त्यांना मार्ग दाखवतच असते. त्यामुळे ती शक्ती आहे, आपणा सर्वांची आई आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही आमची 3.5 शक्तिपीठांची व्हिडिओ सिरीज? जर या शक्तिपीठाबद्दल तुमच्याकडे काही अजून माहिती असेल तर ती आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कळवण्यात विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भाविकांनो, आपण भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सिरीज मध्ये. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांची रजा घेते. धन्यवाद. नमस्कार. राजवर्धन इन्फो चॅनलला चाललेल्या माहिती व्हिडिओंना जो तुम्ही सर्व दर्शकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुषार शेळके तुमचे आभार मानतो. आमच्या या 3.5 शक्तिपीठांच्या माहिती व्हिडिओला व या मागील व्हिडिओला जे भरभरून प्रेम दिले आहे तसेच प्रेम आमच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओलाही द्याल अशी आम्ही आशा बाळगतो. आई अंबाबाईचा उदो उदो.